विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता लक्षात घ्या, याच्या पुढचा आपला तिसरा क्वेश्चन, जो पुन्हा एकदा आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देणार आहे. लक्षात घ्या. नाव कुठला आहे क्वेश्चन सांगा बाळांनो? ड्राफ्टिंग अ स्पीच. तुम्हाला कळतंय का स्पीच म्हणजे काय असतं? एखादं इलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असते आणि तुम्हाला त्यासाठी एखादा टॉपिक दिलेला असतो. पण त्या टॉपिकवर आधारित तुम्हाला एखादं स्पीच ड्राफ्ट करायचं काय करायचं असतं? स्पीच ड्राफ्ट करायचं असतं. मग आता तोच प्रश्नाचा क्वेश्चन म्हणून आपण अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस करूया. लक्षात घ्या. कुठलंही स्पीच लिहायचं म्हणलं बाळांनो, तर गोष्ट काय महत्त्वाची सांगा बाळांनो, की आपली जी आपण वापरणारी लँग्वेज आहे की नाही, ती पुढे असणाऱ्या ऑडियन्सला अपीलिंग, हार्ट टचिंग असली पाहिजे. ती हर्टिंग असू नये. लक्षात घ्या. मग या स्पीचमध्ये आपण करायचं काय? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय करूया फॉर्मॅट बघूया. लक्षात घ्या बाळांनो. तुम्हाला टॉपिक दिलाय की नाही? मग पहिला टॉपिक आहे बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजे काय बाळांनो? स्वतःचा सेल्फ काय म्हणायचं बाळांनो आपण, की परिचय करून द्यायचा आहे की नाही? बरोबर ना? आणि त्यानंतर आपला जो टॉपिक आहे, ते टॉपिक कोणत्यावर आपण स्पीच करणार ते सांगायचं असतं. मग बघा आता माझं मत काय बघा, तुम्ही याच्यामध्ये काय दिलंय बघा बिगिनिंगमध्ये पहिल्यांदा होतं बाळांनो काय करायचं? टॉपिकचं नाव लिहायचं. म्हणजे स्पीच ज्या सब्जेक्टवर टॉपिक त्याचं पहिलं नाव लिहाल. फॉर एक्झाम्पल इंडिपेंडन्स डे, इम्पोर्टन्स ऑफ ब्लड डोनेशन, काय प्रिझर्वेशन, फॉरेस्ट प्रिझर्वेशन किंवा कॉन्झर्वेशन असेल, वॉटर कॉन्झर्वेशन असेल, सॉइल कॉन्झर्वेशन, पोल्युशन असेल. ज्या टॉपिक तरी कुठले असतात बाळांनो, आपल्या डे टू डे लाईफला, ह्युमन लाईफला अफेक्ट करणारेच टॉपिक असतात. लक्षात घ्या. मग त्याच्यावरच आधारित दिलेलं असतं. मग लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण काय करूया टायटल लिहायचं, बरोबर? दुसरं काय करायचं सांगा बाळांनो, त्याचा बिगिनिंग करायचं. बघा कसं असतं बाळांनो, गुड मॉर्निंग वन अँड ऑल, ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, किंवा गुड मॉर्निंग वन अँड ऑल, रिस्पेक्टेड जजेस किंवा प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. पुढे काय दिलंय? आय एम काय म्हणले? मिस किंवा मास्टर काय? अनित फ्रॉम 12th क्लास. बरोबर असेल. आय एम मिस अनिता फ्रॉम काय? 12th क्लास. और पुढे काय? फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू थँक द ऑर्गनायझर्स फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी कशासाठी? टू एक्सप्रेस माय व्ह्यूज, शेअर माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ यू अँड इट्स रिअली अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आलं का लक्षात? मग ही तुम्ही बाळांनो बिगिनिंग व्यवस्थित करायची. त्यानंतर काय असतं बाळांनो, की बॉडी ऑफ द स्पीच. मग त्यामध्ये काय करायचं? तुमचा सब्जेक्ट आहे त्याचं इम्पोर्टन्स, त्यामधले प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन हे 2 पॅसेजमध्ये तुम्ही काय करायचं बाळांनो? व्यवस्थितपणे डिस्क्राईब करायचं. हे करताना एक लक्षात घ्या. काय करायचं पहिल्यांदा? तुम्हाला सुटेबल ग्रामर वापरता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय सांगा बाळांनो? प्रोव्हर्ब्स, कोटेशन्स, स्लोगन्स किंवा एखादी शॉर्ट पोएम जी आपल्या दिलेल्या टॉपिकला सूट होईल, सुटेबल असेल, अशी तुम्ही यूज करायची असते. बाळांनो त्यानंतर काय काय बाळांनो, की पंक्च्युएशन आणि स्पेलिंग भरपूर लक्ष द्या बरं का बाळांनो. पंक्च्युएशन म्हणजे काय बाळांनो? वाक्य शुद्ध, सेंटेन्स आपले अतिशय शुद्ध असले पाहिजे. लक्षात घ्या. त्यात चुका असता कामा नयेत. दुसरी गोष्ट स्पेलिंग मिस्टेक कधी करायची नाही. ह्याच्यावर पण चांगला फोकस करावा लागतो. मग आता मी सांगतो काय बघा, हे झालं की नाही, की त्याच्यात आपण काय करायचं 2 पॅसेज कितल्याचे 2. पण बघा त्यानंतर हे 2 टॉपिक लिहिले. पाहणू ग्रामरचा यूज म्हणजे काय रे? सांगतो की एकदा ॲज वेल ॲज वापरा, एकदा बोथ अँड वापरा, एकदा नॉट ओन्ली बट अल्सो वापरा, आयदर ऑर वापरा, नायदर वापरा, टू टू असेल, सो दॅट असेल, एखाद्या डिग्रीचं वाक्य सेंटेन्स यूज करा. ह्यानं आपलं काय होतं बाळांनो, आपली लँग्वेज अतिशय ब्युटिफाय होतं. लक्षात घ्या. आणि तेच हवं असतं कुणाला? एक्झामिनरला. आणि तेच आपण द्यायचं असतं. मग लक्षात घ्या पुढचा टॉपिक काय बघा बघा, की अपील टू द ऑडियन्स. आणि सगळं प्रॉब्लेम सगळं आपण क्लिअर झालं ना बाळांनो, की आपण समोर बसणाऱ्या आपल्या ऑडियन्सला अपील करायचं म्हणजे त्यांना आवाहन करायचं. आव्हान नाही बरं का, आवाहन करायचं. काय करायचं सांगा बघा? हे करताना, की मित्रांनो आपण आज या संकटाला सामोरं जात आहोत. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण आपण ही गोष्ट केली पाहिजे. चला तर मग आपण असं करूया. ह्यासारखं अपील ते असलंच पाहिजे. यामध्ये तुम्हाला 4-5 सेंटेन्स ते तुम्ही लिहायचीच असतात. लक्षात घ्या. काय केलंय बघा, ते मेक अपील आहे की नाही बाळांनो काय दिलंय? फॉर कशासाठी असतं? की अवेअर अबाउट द प्रॉब्लेम, बाळांनो सोल्युशन आणि सगळ्यात महत्त्वाचं काय? तर बाळांनो ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन याचा सहभाग मिळाला पाहिजे ना आपल्याला. त्यासाठी करायचं लक्षात घ्या. आता पुढे काय दिलंय बघा. हे कसं करा फ्रेंड्स, वी मस्ट, वी शुड, वी हॅव टू, वी ऑट टू,
वी नीड टू यासारखी सेंटेन्स वापरायला लक्षात घ्या. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये की नाही आपण हे केलं पाहिजे, करायला पाहिजे, है की नाही? यासारख्या गोष्टी केलंच पाहिजे, अशा गोष्टी आपण द्यायच्या असतात. अपील मध्ये लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय अजून बाळांनो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही बाळांनो? प्लांट मोर अँड मोर ट्रीज, डोंट कट द ट्रीज, डोंट वेस्ट वॉटर, बरोबर ना? डोंट पोल्यूट द एअर, काय म्हणू आपण त्याला, एअर एटसेट्रा. बाळांनो त्याच बरोबर हे करताना आणखीन एक गोष्ट काय सांगितली बाळांनो, की लेट्सचं वाक्य आपण सजेस्ट करायचं. लेट्स प्लांट मोर अँड मोर ट्रीज, लेट्स सेलिब्रेट वन महोत्सवा इन अवर कॉलेज, लेट्स प्लॅन अ क्लीनलीनेस ड्राईव्ह. यासारख्या गोष्टी लक्षात आपल्या आल्या पाहिजेत. पुढे काय दिलंय बघा अजून, फ्रेंड्स रिमेंबर, लक्षात ठेवा काय, की ट्रीज आर आवर लंग्स. कुठलं एखादं स्लोगन म्हणा किंवा एखादं गुड थॉट वापरायचं. बघा, लेट्स कम टुगेदर फॉर दिस नोबल कॉज. आपण सगळे मिळून या चांगल्या कार्यासाठी एकत्र येऊया, असं करायचं. पण अजून एक खूप छान सांगतो बाबा काय दिले, नाऊ इट्स राईट टाइम टू रेज आवर हँड्स. हीच वेळ आहे बाबा आपण एकमेकाशी हात जवळ करायची. ॲज अ रिस्पॉन्सिबल अँड आयडियल सिटीझन ऑफ इंडिया, इट्स आवर प्राइम ड्युटी काय, टू बी युनायटेड अँड बी अ पार्ट ऑफ इट. लक्षात घ्या, हे तुम्हाला अपील मध्ये अशा प्रकारे सेंटेन्स लिहिता आली पाहिजेत. आणि पुढे काय दिलं, एंडला काय लिहायचं बानो, थँक्स फॉर युअर पीसफुल कॉपरेशन अँड लिसनिंग मी केअरफुली. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग लक्षात घ्या, हे लिहिलं की नाही बाळांनो, की याच्यानंतर बाळांनो काय सांगा बाळांनो, की तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट, समजा हेल्थ असेल, वॉटर असेल, ट्रीज असेल, सक्सेस असेल, हार्डवर्क असेल, ब्लड डोनेशन असेल, या सब्जेक्टशी संबंधित काही गुड थॉट्स, स्लोगन्स, कोटेशन, एखादी शॉर्ट पोएम तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही करून ठेवा. लक्षात घ्या, म्हणजे आपलं रायटिंग स्किल आणखीन इम्प्रूव्ह. लक्षात घ्या, तर मी दिले बघा दोन ते दोन, हेल्थ काय दिले बघा, हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज विजडम टू. बघा, हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर लाईफ. पण बघा असं, इफ वेल्थ किंवा मनी, इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. पण बघा, इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ हेल्थ इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. आहे का नाही बरोबर? मग असं हेल्थची समज असेल, बाळगणं सक्सेस आहे. काय करायचं का बाळगा? हार्डवर्क इज द की टू सक्सेस. बघा, इफ यू वर्क हार्ड, यू विल गेट सक्सेस. बघा, लो एम इज अ क्राईम. बघा, सक्सेस इज अ जर्नी, नॉट अ डेस्टिनेशन. बघा, स्लो बट स्टेडी विन्स द रेस, किंवा नो पेन्स नो गेन्स. तुम्हाला त्या बाणू, एक लॅडर टू सक्सेस नावाची एक पोएम आहे. त्याच्यामध्ये 4 ओळी खूप छान आहेत, लाईन्स लक्षात घ्या. काय आहेत बघा, द हाइट्स बाय ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट, बट दे while their companions slept. बघा, वेअर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट. आहे की नाही बघा बाळांनो, लॅडर टू सक्सेस नावाच्या पोएम मधलं सक्सेस किती छान छान असं तुम्हाला बाळांनो 4-4 वेळेस छोट्या पोएम किंवा काय करता आल्या पाहिजेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट काय बघा बाळांनो, तुम्हाला टॉपिक सांगतो कुठले करा बघा, हेल्थ, सक्सेस, हार्डवर्क, कंट्री, ट्रीज, टीचर, नेचर, बुक, वॉटर, पोल्युशन, एल्डर्स, फूड, हेल्थ, यासारखे इम्पॉर्टंट त्याच्यावरच हे करायचं असतं. आता लक्षात घ्या बाळांनो, मी असं तुम्हाला काही टॉपिक वरचे काही एक दोन स्पीच तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पहिलं काय दिलंय बघा, इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी फूड. साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सहजपणे बघून घेऊ शकता. लक्षात काय दिलंय पहिलं बघा बाळांनो, गुड मॉर्निंग वन अँड ऑल रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स. आय एम मास्टर काय, अमित फ्रॉम 12th क्लास. First of all, I would like to thank the organizers for giving me an opportunity to काय share my thoughts with you किंवा in front of you. पण बघा पुढे दिले, इट्स रिअली मॅटर ऑफ प्राईड फॉर मी. फ्रेंड्स, टुडे इज 7th एप्रिल. अजून एक बघा, ज्या डेचा वर स्पीच असतं ना टॉपिकवर, त्यासाठी एखादा डे पण सेलिब्रेट असतो ना मग आपल्या पूर्ण इयर मध्ये, मग तोही लक्षात ठेवायचा. समजा हेल्थ डे कुठला आहे सांगा, की हा बाण काय दिलाय सांगा, हेल्थ डे किती आहे, 7th एप्रिल. त्यानुसार समजा टीचर्स डे असतो, चिल्ड्रन्स डे असतो, है की नाही बाळांनो, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, ते डे तुमच्या लक्षात असले पाहिजे. बाळ पुढे काय दिलंय बघा, इट्स रिअली अ ग्रँड ऑर्गनायझेशन बाय आवर कॉलेज. वी ऑल नो दॅट हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन मॅन्स लाईफ. बघा,
वी आर व्हॉट वी ईट. बघा पुढे काय दिलंय? पण हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज विजडम टू. फूड वी ईट keeps us alive. But do we really follow rules of healthy life? Don't we eat junk food? तुम्हाला त्या बाळांनो, अशा प्रकारचे बाळांनो ना, एखादा रेटॉरिकल क्वेश्चन जरी तुम्ही लिहिलं सुद्धा चालतो. पुढे काय दिलंय बघा? वी मस्ट अवॉइड काय जंक फूड ॲज फार ॲज पॉसिबल. वी शुड प्रिफर बोथ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. बघा कशासाठी? दे कीप अस नॉट ओन्ली फिट बट अल्सो हेल्दी. पुढे काय दिलंय? व्हेजिटेबल्स आर द की टू आवर हेल्थ. बघा, वी बोथ बोथ जंक फूड अँड फास्ट फूड can damage our health. बघा, they are tasty but can harm our digestive system किंवा काय म्हणू आपण बॉडी. पुढे काय दिले बघा बाळा अजून एक की a lot of additives are added for the taste and preservation. मग लक्षात घ्या या पण गोष्टी आहेत ना बाळा. अजून एक काय दिले बघा बाळा पुढं. अजून एक काय दिले म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय यावर स्पीच लिहावं लागेल आणि शेवटी काय लिहायचं सांगा बाळा. आपण जे फ्रेंड्स रिमेंबर our health and fitness is necessary for काय our life. So I think remember काय लक्षात ठेवा. बघा सांगितले ना, if wealth is lost nothing is lost. If character is lost something is lost. But if health is lost everything is lost. Okay, so it's a time. It's time to say bye bye to junk food and fast food and eat काय 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 सांगा बाळांनो, फ्रेश अँड हेल्दी फ्रुट्स, व्हेजिटेबल्स एटसेट्रा फॉर बिईंग काय बाळांनो हेल्दी पर्सन. ओके, असं लिहायचं बाळा. मग शेवटी आपला असतं तो एंड करायचा. आलं लक्षात? आता याच्या पुढचं स्पीच कुठलं आहे बघा बाळा, ब्लड डोनेशन. काय ब्लड डोनेशन काय सांगितलंय बघा. गुड मॉर्निंग. आता मी ते सांगत नाही, लक्षात घ्या. हे तुम्ही लिहायचं आहे पहिल्यांदा. फ्रेंड्स, वी ऑल नो दॅट ब्लड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. वी नीड इट टू सर्वाइव्ह. बट टुडे देर इज अ ग्रेट नीड ऑफ ब्लड ड्युरिंग द काय इपिडेमिक किंवा काय फॅटल ऍक्सिडेंट्स असतात किंवा सर्जिकल ऑपरेशन असतात अशा ठिकाणी. ओके, बाण बघा पुढे दिलंय. ऍक्सिडेंट विक्टिम नीड ब्लड फॉर काय म्हणलंय बाण देअर सर्वायवल. देअर लाईफ डिपेंड्स ऑन द काय बाणो डोनेटेड ब्लड. माहिती बाणो ब्लड फक्त आपण डोनेट करू शकतो. ऐकली कधी फॅक्टरी आहे म्हणून ब्लडची कुठं? अजिबात नाही. लक्षात घ्या. काय दिलंय? अ शॉर्टेज ऑफ डोनेटेड ब्लड हॅज बिकम द डिफरन्स बिटवीन काय द लाईफ अँड द डेथ फॉर द पेशंट असतात ना बाबा त्यांच्यासाठी असतं. लक्षात. पुढे काय दिलंय बघा. ब्लड can't be produced in factory. Blood donors are the only one source of the blood. काय म्हणूया blood. Imagine your close friend meets with a fatal accident and needs blood. वाढवा. पुढे काय दिले बघा बा. Don't you offer your help? Definitely yes. और बघा दोन पुढे दिले. Blood donation is the best donation. It will cost काय nothing but barely take 15 to 15 minutes. One donor can save 3 lives. बघा एक डोनर 3 lives आपण काय करतो सेव्ह करू शकतो. बघा won't you do this noble deed? कराल ना, करू शकत नाही आपण हे चांगलं काम? नक्कीच करू शकतो. ह्याला म्हणायचं रेटॉरिकल क्वेश्चन. लक्षात घ्या बाळांनो. हा क्वेश्चन निगेटिव्ह असला ना की मीनिंग पॉझिटिव्ह असतं. बघा म्हणलं आरंट वी ह्युमन बिईंग्स याचा अर्थ काय? वी आर ह्युमन बिईंग्स. बघा इज ही अ गुड बॉय? ही इज नॉट अ गुड बॉय. म्हणजे असं याचं मिनिंग असतं. लक्षात घ्या बाळा. मला पुढे काय दिलंय. फ्रेंड्स, गिफ्ट ऑफ ब्लड इज गिफ्ट ऑफ लाईफ. एव्हरी ड्रॉप इज काउंटेड वेन यू गिव्ह ब्लड. बघा यू डू द नोबल डीड ऑफ सेव्हिंग लाईफ. सो फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर काय लेट्स स्टॉप फॉरवर्ड, जॉइन युअर हँड्स, कम वन अँड ऑल अँड बी द पार्ट ऑफ दिस नोबल कॉज. थँक्स काय म्हणले बाळ. थँक्स अ लॉट फॉर पीसफुल कॉपरेशन अँड लिसनिंग मी केअरफुली. हा लक्षात बाळांनो. अगदी छोटे छोटे पुढचे आहेत ना बाळांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. तुम्ही व्यवस्थितपणे एकदा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या किंवा काढून घ्या आणि ते तुम्ही पुढे बघा. टॉपिक कुठला आहे बघा पुढचा बाळांनो का. त्याच्या पुढचा टॉपिक आहे ना बाळांनो, हा कुठला आहे बघा. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. किती महत्वाचं आहे बाळांनो बघा. आता बघा त्याच्या पुढे पण बघा बाळांनो. तेव्हा इथे दिसतंय तुम्हाला की ते तुम्ही व्यवस्थितपणे केलं का नाही. वॉटर ट्री तुम्ही छोटी छोटी पोयम तयार करू शकता. लक्षात घ्या.
आता बघा सेव्ह वॉटर सेव्ह काय दिलंय? लाईफ. इम्पॉर्टन्स ऑफ काय म्हणजे ट्री कॉन्झर्वेशन. बघा चाइल्ड लेबर असे 3-4 टॉपिक आहेत लक्षात घ्या. आता बघा बाळांनो पहिलं कुठलं दिलंय? सेव्ह वॉटर काय म्हणलंय? सेव्ह लाईफ. बघा हे. बघा व्यवस्थितपणे एकदा स्क्रीनशॉट घेतला तरी सुद्धा चालेल. ओके. बघा इथं पण थोडं आहे पुढं. व्यवस्थितपणे स्क्रीनशॉट करून घ्या. आता बघा याच्या पुढचं आणखीन एक आहे. कुठलं आहे सांगा बाळांनो? बघा इम्पॉर्टन्स ऑफ ट्री कॉन्झर्वेशन. दिसतंय तुम्हाला बाळांनो बघा? आहे का? ओके. इकडं पण बाळांनो अजून आहे पहा एक. येतंय लक्षात? ओके. आता बघा याच्या पुढे काय दिलंय बघा? चाइल्ड काय दिलंय? लेबर. बघा याच्यावर पण काय बाळांनो 2 हे दिलेले आहेत. तुम्ही खरं सांगू का बाळांनो? ठराविक जे की नाही बाळांनो पहिल्यांदा बिगिनिंग, त्यानंतर प्रॉब्लेम कसतात ते सोल्युशन म्हणजे इम्पोर्टन्स, प्रॉब्लेम, सोल्युशन, त्यानंतर अपील आणि लास्टला एंड. याच्या पूर्णपणे पहिला दिलेला फक्त फॉर्मॅट करून जावा आणि त्याचबरोबर एकदा फक्त वाचून जावा रे, होऊन जातं. एक लक्षात घ्या, इथं 4 आउट ऑफ 4 मार्क पडण्याचे चान्सेस जास्त असतात. आलं लक्षात तुमच्या? हे तुम्ही हे सगळे 5-6 टॉपिक आहेत ना, हे करा. याच्यापेक्षा बाहेरचे टॉपिक येत नाहीत. ओके. बघा अगदी व्यवस्थित हा तिसरा टॉपिक करा. तिसरा टॉपिक केला म्हणजे बघा लक्षात आलं का तुम्हाला, की 4 मार्क तुमचे फिक्स झाले. करता ना मग अभ्यास? करा सुरुवात. बेस्ट ऑफ लक.